हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघूया थर्ड चॅप्टर द हरप्पन सिव्हिलायझेशन. ह्याच्या अगोदर क्लास 6 महाराष्ट्र बोर्ड 2 चॅप्टर अपलोड केलेला आहे. तर आता स्टार्ट करूया द हरप्पन सिव्हिलायझेशन. तर हरप्पन सिव्हिलायझेशन आहे, तर सगळ्यात पहिलं हरप्पन सिव्हिलायझेशन जे आहे फर्स्ट बिगेन 1921 CE. ओके, म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशन जे आहे एक्सकेवेशन झालेलं होतं. कधी झालेलं होतं? 1921 झालेलं होतं. आणि जे हरप्पा कुठं आहे? पंजाबमध्ये होतं. आणि तिथे एक रिव्हर होती, तिचं रिव्हरचं नाव काय आहे? रिव्हर रावी. ओके, आणि हरप्पन सिव्हिलायझेशन जे आहे, ओके, म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशनला इंदस सिव्हिलायझेशन असे म्हणतात. आणि एक्सक्वेशन जे आहे, तर एक्सक्वेशन तिथं मोहनजोदडो सापडलेलं होतं 650 किलोमीटर ऑफ द साऊथ ऑफ द हरप्पन इन द इंदस व्हॅली. ओके, म्हणजे 650 किलोमीटर तिथं मोहनजोदडो एक्सक्वेशन झालेलं होतं. नेक्स्ट अजून तिथं खूप सारे रिमेन्स ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द आर्टिफिसेट द फाउंड इन द 2 प्लेसेस. म्हणजे काय की तिथं जे आर्टिफिसेट वगैरे ते सापडलेले आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल रिमेन हॅव बीन फाउंड इन द धोलावीरा, लोथल, कालीबंगन अँड दैमाबाद. तर ह्या ठिकाणी जे आहे तर हरप्पन सिव्हिलायझेशनचे रिमेन्स वगैरे आहेत इथं सापडलेले होते. फॉर एक्झाम्पल इथे एक इमेज आहे. ओके, तर इमेज आहे तर सगळ्यात पहिलं हरप्पन एक रिव्हर होती. रिव्हरचं नाव काय? इथं रावी आहे. ओके, आणि मोहनजोदडो. तर मोहनजोदडो जे आहे आता कुठं आहे? नाव प्रेझेंट सिच्युएटेड इन पाकिस्तान. आणि ओके, तर कालिबगन एक आहे. नेक्स्ट हरप्पा इथं आहे. धोलावीरा. ओके, तर इथं आहे धोलावीरा जे आहे गुजरातमध्ये आहे धोलावीरा. लोथल कुठं आहे? गुजरात राज्यामध्ये आहे हे. आणि नेक्स्ट अजून ओके, तर ह्या मॅपमध्ये हे महाराष्ट्रामध्ये एक दैमाबाद. ओके, तर महाराष्ट्रामध्ये दैमाबाद एक आहे. ओके, म्हणजे बाँड्रीवरती आहे. इकडं मध्य प्रदेश आणि इकडं महाराष्ट्र. तर इथं हे लोकेटेड आहे. आणि तिथं रिव्हर कुठली आहे? गोदावरी. ओके, गोदावरी रिव्हर आहे. आणि दैमाबाद महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, आणि तिथं अरेबियन सी. ओके, इथं अरेबियन सी आहे. आणि इथं जे रिव्हर्स फॉर एक्झाम्पल इंदस रिव्हर जे आहे तर ड्रेन कुठं करते? अरेबियन सीला करते. ओके, तर हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये जे आहे तर टाउन प्लॅनिंग होतं. ओके, म्हणजे पहिलं पण जे आहे टाऊन वगैरे जे आहे व्यवस्थित प्लॅन केलं होतं. तेव्हा तिथं रोड्स वगैरे चांगले होते. कन्स्ट्रक्शन ऑफ द हाऊस. ओके, तर कन्स्ट्रक्शन ऑफ द हाऊस तिथं केलेलं होतं. ड्रेनेज सिस्टीम पण होती, पहिलं पण होतं. यस, आता तर आहेच आहे. फील, पॉट्स, टॉईज आणि बुरियल कस्टम्स हे सगळं जे आहे हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये हे फाउंड झालेलं म्हणजे सापडलेलं आहे हे. नेक्स्ट बघूया आपण हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग. ओके, म्हणजे हाऊसेस म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये त्यांचे घरं कसे होते तर हे बघूया आपण. तर द हरप्पन सिव्हिलायझेशन ऑल्सो मेनली बिल्ड विथ द ब्रिक्स. ओके, म्हणजे काय तिथं ब्रिक्सचा पण यूज करत होते. की म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये ब्रिकचा यूज करत होते, स्टोनचा पण यूज करत होते कन्स्ट्रक्शनसाठी, हाऊस बनवण्यासाठी. आणि हाऊसेसमध्ये काय आहे? एक तर सेंट्रल कॉर्टयार्ड होते तेव्हा. आणि हाऊसेसमध्ये घरामध्ये म्हणजे वेल होतं. वेल म्हणजे विहीर होती. बाथरूम होतं तिथं. टॉयलेट्स वगैरे त्या पिरियडमध्ये पण होतं. ड्रेनेज सिस्टीम पण चांगलं होतं हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये. आणि ड्रेनेज द ड्रेन बिल्ड विथ ब्रिक्स. ओके, म्हणजे ते ड्रेनेज वगैरे जे आहे तर तिथं पण ब्रिकचा यूज केलेला आहे. आणि पब्लिक हेल्थ. ओके, म्हणजे पब्लिक हेल्थ जे आहे तिथे एक पब्लिक हेल्थसाठी पण तिथं हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे ग्रीड पॅटर्न. ओके, हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये ग्रीड पॅटर्न होतं. ओके, आणि त्याचे हाऊसेस वगैरे होते ते रेक्टँग्युलर ब्लॉक होते. रेक्टँग्युलर म्हणजे काय आहे? हे रेक्टँग्युलर हे जे असे ब्लॉकमध्ये त्यांचं घर होते पहिलं हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये. आता द टाउन वेअर डिवायडेड इंटू द 2 or more सेक्शन अँड ईच सेक्शन हॅड द सेपरेट फोर्टिफिकेशन. ओके, म्हणजे टाऊन वगैरे जे आहे ते डिवाईड झालेलं होतं. ओके, म्हणजे टाऊनमध्ये 2 and more सेक्शन वगैरे केलेलं होतं. नेक्स्ट बघूया आपण सील्स अँड पॉट्स. ओके, म्हणजे
हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये सील्स कुठले कुठले सापडलेले होते. तर त्यामध्ये काय आहे की स्क्वेअर शेप होतं. फॉर एक्झाम्पल हे शील्स आहे. तर शील्समध्ये जो शेप आहे तर शेप कुठला आहे, एक तर स्क्वेअर शेप आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे स्टोन ऑफ द कॉल्ड स्टेटाईटचा म्हणजे एक त्याचा यूज केलेला आहे. ओके, म्हणजे सील्स बनवण्यासाठी एक तर स्टेटाईटचा यूज केलेला आहे. नेक्स्ट तर सील्स आहे. तर सील्स आहे तर त्याच्यावरती जे पिक्चर आहे ना, एक तर बियरचा यूज केलेला आहे. म्हणजे पहिलं बियर होते तर त्याच्यामुळे त्यांनी सीलमध्ये त्या ॲनिमलचा पिक्चर आहे तिथं. नेक्स्ट बुल होता, बफेलोज, ऑक्सेन, एलिफंट्स, रायनोसोर्स, टायगर्स. तर हे ॲनिमल्स पहिलं होते. ओके, मग ते काय करत होते, ते सील्सवरती इमेज वगैरे ते करत होते. नेक्स्ट ह्युमन फिगर. ओके, तर ह्युमन फिगर पण ते करत होते. ओके, ह्युमन फिगरमध्ये पण. नेक्स्ट द सील आर वेअर यूज टू स्टॅम्प. ओके, म्हणजे सील वगैरे जे आहे ते स्टॅम्पसाठी पण यूज करत होते. नेक्स्ट आहे अर्थन पॉट ऑफ द व्हेरियस टाईप ऑफ द शेप हॅव बीन फाउंड इन द एक्सक्वेशन. म्हणजे अर्थन पॉटचा पण त्या पिरियडमध्ये म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये हरप्पन पॉट पण सापडलेला आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये पण खूप सारे शेप्स वगैरे सापडलेले होते. ओके, तर नेक्स्ट आहे द साईट ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन अँड द टेराकोटा पॉट्स विथ पॅटर्न अँड द डिझाईन विथ ब्लॅक कलर. म्हणजे पहिलेचे जे हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये होते तर त्या पिरियडमध्ये जे आहे ब्लॅक कलरचं ते यूज करत होते. ओके, ब्लॅक कलरचा यूज करत होते आणि त्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन होते, खूप सारे पॅटर्न होते, सर्कल वगैरे ते पण यूज करत होते. पीपल लीव्स वगैरे ते पण सापडलेलं आहे. म्हणजे खूप सारे पॅटर्न. फॉर एक्झाम्पल हे इमेज आहे. ओके, म्हणजे अर्धनवेअरवरती जे आहे तर खूप सारे जे पेंटिंग वगैरे केलेलं आहे. ओके, पेंटिंग केलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे आहे खूप साऱ्या पॅटर्नचा यूज केलेला आहे हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये. नेक्स्ट आहे द हरप्पन सिव्हिलायझेशन. द हरप्पन पीपल आर बुरीड देअर डेड. दे वेअर टू बी बरी अर्थन पॉट्स विथ द बॉडीज. म्हणजे काय आहे की हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये की जेव्हा ते लोक मेल्यानंतर, ओके, तर डेड झाल्यानंतर ते जे आहे ते मेल्यानंतर ते काय करत होते, ते जे अर्थन पॉट वगैरे ते खात होते ना, म्हणजे ते खाणं वगैरे ते त्याच्यामध्येच करत होते. तर ते जे आहे त्यांच्यासोबतच ते बॉडीमध्ये ते म्हणजे हे टाकत होते ते सगळं. म्हणजे मेल्यानंतर ते सगळंच त्याच्यासोबतच घेऊन जायला पाहिजे असं त्यांचं असं करत होते ते. नेक्स्ट काय आहे द ग्रेट बाथ. ओके, तर ग्रेट बाथ कुठं आहे, मोहनजोदरोमध्ये आहे. ओके, तर हे डिस्कवर झालेलं आहे एक मोहनजोदरो. तर मोहनजोदरो कुठं आहे, पाकिस्तानमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये एक टँक होता. त्याच्यामध्ये टँक इन द ग्रेट बाथ वॉज नियरली 2.5 मीटर डीप. ओके, म्हणजे 2.5 मीटर डीप होता ते आणि 12 मीटर लॉंग होतं आणि 7 मीटर काय होतं, वाईड होतं. ओके, मग तिथं त्यालाच ग्रेट बाथ तर हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये सापडलेलं आहे हे. यस, आणि ते जे पाणी वगैरे ते ड्रेनिंग करत होते, क्लिनिंग करत होते, रिफिल करत होते. ओके, तर नेक्स्ट आहे द लाईफ इन द हरप्पन सिव्हिलायझेशन. ओके, म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये लोक कसं राहत होते. ओके, सगळ्यात पहिले लोक काय करत होते, ॲग्रिकल्चर. ओके, तर ते लोक काय करत होते, काम ॲग्रिकल्चर करत होते. आणि द एक्सक्वेशन ऑफ द कालिबगन प्रोव्हाइड द इव्हिडन्स ऑफ द प्लॉग्ड फील्ड. ओके, म्हणजे पहिलेचे लोक जे आहेत म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये जे आहे ॲग्रिकल्चर करत होते. त्याच्यामध्ये खूप सारे जे क्रॉप्स वगैरे ते ग्रो करत होते. फॉर एक्झाम्पल व्हीट आणि बार्ली. ओके, आणि यस, राजस्थानमध्ये जे आहे बार्ली ग्रॉन इन द लार्ज स्केल. ओके, आणि व्हाईल इन गुजरात. म्हणजे राजस्थानमध्ये जे आहे बार्ली जे क्रॉप वगैरे ग्रो करत होते ते पण लार्ज स्केलमध्ये. आणि इट वॉज अ रागी, पीच, सीसम अँड लेंटिल. म्हणजे काय, मसूरची डाळ वगैरे आहे, पीज वगैरे आहे, तीळ वगैरे जे आहे तर ते पण ते हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये ग्रो करत होते. अँड ऑल्सो द हरप्पन पीपल वेअर ऑल्सो फॅमिलियर विथ कॉटन. ओके, म्हणजे कॉटन जे आहे म्हणजे त्यांना नॉलेज होतं की कॉटन वगैरे ते त्यांना माहिती होतं कॉटन वगैरे काय आहे, कधी हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये. ओके, नेक्स्ट द स्टॅच्यू अँड द पिक्चर ऑन द seal and the remains of the cloth that found in the excavation of the indicated that the Harappan people used to
weaved cloth and the dress of the both men and women consist of the knee length cloth and upper garment. म्हणजे पहिलेचे जे लोक आहेत म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये जे आहे तर ते पण जे आहे मेन अँड वुमेन. ओके, तर मेन अँड वुमेन जे आहे नी लेंथ क्लॉथ वगैरे यूज करत होते, म्हणजे गुडघ्यापर्यंत ते कपडे घालत होते मेन आणि वुमेन. ओके, आणि येस ऑर्नामेंट्सचा पण यूज करत होते मेन अँड वुमेन बोथ आर. ओके, म्हणजे नेकलेस आहे ते सगळं म्हणजे कानातले आहे तर ते सगळं हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये जे लोक पण यूज करत होते. आणि ते कशापासून बनलेलं आहे, एक तर द मेडअप ऑफ द गोल्ड आहे, कॉपर आहे, प्रेशियस स्टोन आहे, शेल आहे, तर ते जे आहे त्याच्यापासून ते ऑर्नामेंटचा वगैरे यूज करत होते मेन अँड वुमेन. ओके, म्हणजे दोघं पण यूज करत होते. येस, नेकलेस वगैरे आहे, रिंग आहे, आमलेट आहे, वेस्ट बँड्स आहे, तर हे पण यूज करत होते हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये. तर नेक्स्ट आहे द स्टॅच्यू ऑफ द फाउंड इन हरप्पन साईट द प्रेझेंट इज एक्सलंट specimen of their art. It show the man's facial feature work very clearly. म्हणजे ह्यामध्ये जे आहे तर हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये जे आहे तर एक पिक्चर वगैरे एक स्टॅच्यू वगैरे तिथं सापडलेला आहे. फॉर एक्झाम्पल ही इमेज बघा, ह्या इमेजमध्ये जे आहे एक तर फेशियल एक्सप्रेशन आहे. ओके, तर फेशियल एक्सप्रेशन आहे तिथं. अजून ते शॉलचा यूज केलेला आहे. शॉलचा यूज केलेला आहे तिथं. यस, तर हे पण हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये हे फाउंड झालेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण ट्रेड. ओके, म्हणजे पहिल्याचे जे हरप्पन सिव्हिलायझेशनमधले जे लोक आहेत तर ते काय करत होते, ट्रेड करत होते. ओके, म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करत होते ते. तर यस, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन त्याच्यामध्ये हाय क्वालिटी कॉटन होते. तर ते कॉटन जे आहे तर कॉटन काय करत होते, ते एक्सपोर्ट करत होते. कुठल्या कंट्रीला करत होते, एक तर वेस्ट एशिया आहे, सदर्न युरोप आहे आणि इजिप्तमध्ये ते काय करत होते, एक्सपोर्ट करत होते कॉटन क्लॉथ वेअर टू एक्सपोर्टेड. आणि हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये जे प्रोव्हाइड द मस्लिन क्लॉथ इन इजिप्त, सिल्वर, झिंक, जेमस्टोन, देवदार वूड वेअर सम द आयटम वी इम्पोर्टेड फ्रॉम द काश्मीर. ओके, म्हणजे काय की सगळ्यात पहिले जे आहे की ट्रेडर जे आहेत. ओके, तर मुस्लिन क्लॉथ जे आहे युरोप, सिल्वर, तर इथं काय करत होते, एक्सपोर्ट करत होते. आणि यस, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, तर इथं काय करत होते, ट्रेड करत होते. ओके, आणि लोथल जे आहे, लोथल कुठं आहे, लोथल आर लोकेटेड इन गुजरात. ओके, तर लोथलमध्ये एक ट्रेड तर तिथं सापडलेलं आहे. तर तिथं पण काय करायचे की तिथं एक्सपोर्ट करत होते. ओके, कारण तिथं कोस्टल एरियामध्ये आहे, अरेबियन सी आहे तिथं, तर तिथं लोक काय करत होते, ट्रेड करत होते. ओके, तर लास्ट बघूया आपण हे. ओके, तर यस, ह्या पिक्चरमध्ये बघूया आपण की द बॉकयार्ड ॲट द लोथल. ओके, म्हणजे लोथलमध्ये जे आहे की एकतर अरेबियन सी आहे, इथं शिप वगैरे बघा, इथं लोक काय करत होते, ट्रेड करत होते. तर नेक्स्ट बघूया आपण द रिझन फॉर डिक्लाइन ऑफ द हरप्पन सिव्हिलायझेशन. ओके, तर ते जे हरप्पन सिव्हिलायझेशन आहे ते डिक्लाइन का झालं, तर सगळ्यात पहिलं तिथं काय होत होतं, फ्लड होत होतं. ओके, तर फ्लड एक आहे. नेक्स्ट काय आहे, इन्व्हेजन बाय द फॉरेनर ट्राईब्स. ओके, तर त्याच्यामुळे जे आहे ते हरप्पन सिव्हिलायझेशन डिक्लाइन झालेलं आहे. ओके, एक तर फ्लड आहे, सेकंड काय तर अदर कंट्रीमधले जे ट्राईब्स वगैरे आहेत ते वॉर करायचे त्याच्यामुळं. द रिझन बिकम द अरिड ड्यू टू द विकनिंग ऑफ मान्सून ड्राईंग अप द रिव्हर बेसिन. ओके, म्हणजे ते पण कशावरती डिपेंड होते, मान्सूनवरती डिपेंड होते. ओके, तर मान्सून आहे. सेकंड काय, अर्थक्वेक वगैरे आलं तर त्याच्यामुळं पण ते हरप्पन सिव्हिलायझेशन आहे ते पण डिक्लाइन झालेलं आहे. नेक्स्ट आहे मग ते त्याच्यामुळं लोकांनी काय केलेलं, मायग्रेट केलेलं आहे. ओके, म्हणजे एक रिजन सोडून दुसऱ्या सिटीमध्ये ते गेलेले आहेत. ओके, तर नाव म्हणजे पहिलं काय होतं की त्याच्यामुळं ते काय झालेलं आहे, डिक्लाइन झालेलं आहे. ओके, म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये ते डिक्लाइन झालेलं आहे.
सो ठीक आहे, आपले चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. सो थँक्यू.